आपल्या सचिनदाचं जसं लग्न झालं तसं दुसऱ्या दिवशी येऊन बसलो मी बस स्टँडवर. पण इथे येऊन का आधी एसटी सापडली नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट बसलो ट्रॅव्हल्स मध्ये आणि एक नाही दोन नाही चाललो मी वाशिमले. ते काय पहिलीच ती उलची गाडी होती आणि त्यात पण ट्रॅव्हल्स वाले एक नाही दोन नाही कोचायच करू लागले. आपल्या व्हिडिओ जरसे लेट व्हायले, कारण की भाऊ आपल्याजवळ का नाही टाइम. इकडे फटाफट मध्ये पॉलिटेक्निक कॉलेज जवळ आलो, इथे येऊन उतरलो आणि आपलं हॉल तिकीट आणि ऍप्लिकेशन फॉर्म काढून घेतला. फटाफट आठ जाऊन 2 घंटे कसे गेले समजले नाही. जसा पेपर दिला तसं येऊन बसलो आपण इकडे बाहेर. गाडीची वाट पाहिली पण गाडी का आली नाही. तेवढा दिसला आपल्या रिसोर्ट रिक्षा. डायरेक्ट रिसोर्ट रिक्षात बसलो आपण आणि वातावरणाचा आनंद घेत घेत इकडे चिखलीवर येऊन उतरलो. तेवढ्यात आपण पवन मामाला फोन लावलेला होता. पवन मामा आले डायरेक्ट पवन मामा सोबत गाडीवर बसलो, मिळून बसलो त्याच्या घरी. इकडे घरी आलो रातभर झोपलो, डायरेक्ट सकाळी उठून मस्त फ्रेश गीत झालो. ते काय फ्रेश गीत झालो, तो आज होता पवन मामाचा अभिषेक. त्याच्यामुळे इकडे मारुती महाराजाच्या मंदिरात आलो आणि इकडे येऊन एकदाची पूजा करून घेतली. इकडे मारुती महाराजाचं आपण पण दर्शन घेतलं आणि इकडे महादेवाच्या मंदिरात येऊन पण एकदाची पूजा केली आणि मस्त घरी येऊन एकदाचं फर्स्ट क्लास मध्ये जेवण आणलं आणि गाडीवर बसून मी चाललो आता रिसोर्ट. इकडे रिसोर्ट मध्ये येऊन कांद्याच्या दुकानावर येऊन कांद्याचा कट्टा घेतला आणि गाडीवर बसलो. इकडे गाडीत आणून टाकून दिला. तसेच इकडे नवरदेव नवरीसाठी घ्यायचे होते आम्हाला हार. इकडे फुल भंडारवर येऊन इकडे नवरदेव नवरीसाठी हार घेतले आणि इकडे मॅक्सवर येऊन एकदाचे आपल्याला पवन मामाच्या लग्नासाठी कपडे पण घेतले. मग आता आम्ही जातो घरी. इथून पुढे हळदीचा लग्नाचा कसा कसा माहोल झाला ते सांगतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. मग